मंडळी, आज भेंडीची भाजी करते थोड्या वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी मी तेल तापत ठेवले आणि त्यात मोहरी टाकली आहे. तेल थोडं तापत आलं आहे चांगलंच. मोहरी तडतडायला लागल्यानंतर त्यात थोडंसं जिरं टाकते, थोडासा हिंग. फोडणी छान तडतडायला लागली आता त्यात मी थोडी हळद टाकते आणि हे कांदा टोमॅटोचे तुकडे त्यात फ्राय करून घ्यायला व्यवस्थित हलवून घेते. कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईल एवढा तो फ्राय करायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा जरा ट्रान्सपरंट दिसायला लागला आहे. आता ह्यात मी लाल तिखट घालते आणि ते हलवून घेणार आहे. आणि आता यातच मी थोडंसं दाण्याचं कूट घालणार आहे. फोडणीतच 2 चमचे दाण्याचं कूट घातलं आहे मी आणि छान हलवून घेणार आहे एकदम व्यवस्थित. आता यात मी भेंडी चिरून घेतली आहे ती घालणार आहे आणि हा मसाला एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहे जेणेकरून सगळ्या भेंडीला तो व्यवस्थित लागेल. तुम्ही बघू शकता भाजीला छान मसाला लागलेला आहे. ही थोडीशी कोरडी वाटत होती म्हणून मी त्याच्यात थोडंसं तेल परत ॲड केलं आहे. आता मी ह्याच्यात वरतून मीठ घालणार आहे आणि थोडासा गोडा मसाला आणि इथं छान हलवून घेणार आहे. मला आईला भेंडी छान शिजू द्यायची. तुम्ही बघू शकता भेंडी मस्त शिजली आहे. मी 2-3 वेळा तिला हलवली होती, फक्त खालीवर केली होती. आता छान झालेली आहे ती. तर वरतून आता मी कोथिंबीर आणि खोबरं करणार आहे. आपण भरली भेंडी जशी करतो ना, कधी कधी भेंडी चिरून आतमध्ये मसाला भरून वेळ जातो आणि कंटाळा येतो. त्याप्रमाणे मग ह्याच्यात जर दाण्याचं कूट घातलं तर तिची चव सेम अगदी भरल्या भेंडीसारखीच लागते. तर मंडळी, ही तुम्हाला भाजी कशी वाटली भेंडीची ते नक्की कळवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.